हॅलो मंडळी, आज आपण काही रानभाज्या पाहतोय. वळिवाचा पाऊस पडून गेल्यावर ह्या भाज्या उगवतात आणि साधारणपणे यांचं लाईफ महिनाभर असतं. रेग्युलर पावसाळा सुरू झाला की ह्या भाज्या संपलेल्या असतात. या भाज्यांमध्ये भरपूर कॅल्शियम असतं आणि महत्त्वाचं म्हणजे या भाज्या डोंगराळ भागातून आदिवासी महिला घेऊन येतात. तुम्ही ती गोलसट पानांची भाजी बघताय ना, पानं पानं नुसती, ती आहे कोरेल भाजी. आणि ती बघा बांबूच्या पानांसारखी दिसते, ती कोविळ भाजी. आणि हे सगळं भरपूर मोठ्या प्रमाणात दिसतंय ती शेवळाची भाजी. शेवळं आणि काकडं असं त्याचं कॉम्बिनेशन असतं. या शेवळाला एक मुळातच खाज असते आपल्या अळूसारखी. ती घालवण्याकरता ही काकडं प्रामुख्याने वापरतात. ही शेवळं साफ करणं एक चॅलेंज आहे बरं का. त्यातला केशरी भाग काढायचा असतो आणि पांढरा भाग काढायचा असतो. आणि मग मात्र ती जी भाजी बनते ती खायला जी मजा येते ती बोटं चाखेस्तोवर खात राहावी अशी बनते. मला तुम्हाला मुद्दाम एक सुचवायचं आहे की ही भाजी किंवा ह्यातली कोणतीही भाजी तुम्ही कशी कराल तुमच्या कल्पनेने, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या भाज्या साधारणपणे वसई, पापडी, डहाणू, पालघर या ठिकाणी मिळतात. मुंबईतही काही ठिकाणी मिळतात. जी ही शेवळाची भाजी आहे ती 2 वर्ष सलग आत्ता दिसते तशी येते आणि तिसऱ्या वर्षी साधारणपणे कोवळं असं ते शेवळाची भाजी येते आणि त्याच्यात काहीही साफ न करता ती तशीच खायची असते. आदिवासी भागात कथा म्हणण्यापेक्षा सांगावं आहे की ह्या भाज्या दिसायला लागल्या किंवा उगवायला लागल्या की आता पावसाळा लवकरच चालू होणार असा त्यांचा कयास असतो. अशाच छान छान गोष्टी बघत रहा फक्त मराठी अस्मितावर.